भेंडी तर सर्वांनाच आवडते, पण अशी कांदा टाकून कधी भेंडी तुम्ही ट्राय केली आहे का? तर एकदा नक्की ट्राय करा अशा माझ्या पद्धतीने. त्यासाठी काय करायचं, की भेंड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, मग पुसून घ्यायच्या, अशा माझ्या पद्धतीने चिरून घ्यायच्या. म्हणजे कसं, की भेंड्या पटपट चिरल्या जातात. ह्या अर्धा किलो भेंड्या आहेत, कशा पटकन चिरल्यात पहा. तर त्यासाठी असे छोटे-छोटे भेंडे मी एकदम चिरून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये आधी भेंडी आपली थोडीशी ओलसर असते, त्यामुळं भेंडी थोडीशी परतून घ्यायची छान अशी, त्याचं पाणी सुकेपर्यंत. आता त्यामध्ये काय केले मी, की 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि परत भाजून घेतलेले. यामुळे काय होतं, की आपल्या भेंडीचा चिकटपणा जरा कमी होतो आणि भेंडी शिजायला पण थोडीशी मदत होते छान अशी. आता भेंडी भाजून घेतलेली आहे छान अशी मी, पाहू शकता. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. मोठ्या असेल तर त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि छोट्या असेल तर तसंच टाकायच्या. इथं भरपूर सारा असं लसूण घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घ्या, म्हणजे आपली भाजी मस्त लागते. थोडीशी वरून टाकायला ठेवा. आता छान अशी जाडसर अशी मी भरड करून घेतलेली आहे, पाहू शकता मस्त अशी. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. छान असं तेल गरम झालं, की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 मोठा चमचा जिरे टाकायचे. छान असं तडतडून घ्यायचं आहे. मग पाहू शकता कांदा टाकून मी ही भेंडी केलेली आहे. तुम्ही करता की नाही कधी? खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलांना तर खूपच आवडते ही भेंडी. आता छान कांदा आधी लाल होऊ द्यायचा आहे. पाहू शकता असं. छान कांदा लाल झाला, की त्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि ढेर सारा लसूण टाकलेली वाटण आपण टाकायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. अजिबात कच्चं राहू द्यायचं नाही आहे कुठेही. त्यामुळे तुमची भाजी अशी चिकट नाही होत भेंडीची. छान वाटण वाटून घेतलं, की त्यामध्ये काय करायचं आहे, की थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. एकदम थोडीशी हळद, छान अशी आपल्या भेंडीला कलर येण्यासाठी चिमूटभर हळद घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य छान असं परतवून घ्यायचं आहे. वाटण परतवून झालं, की त्यामध्ये भाजलेली ही भेंडी घेतलेली आहे ते देखील टाकायची आहे. अर्धा किलो भेंडीची एकदम थोडीशी अशी भाजल्यानंतर होते. एकदम थोडीशी भेंडी होते ही. त्यामुळं भेंडी घेताना जास्त करायचं. त्यामुळे जास्त माणसाला पुरेल देखील. कारण भेंडी ही सगळ्याचाच आवडता विषय आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे 1 ते 1.5 चमचा. परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. झाकण टाकून 1-5 मिनटं वाफ काढायची आहे. त्यामुळे आपली भेंडी कच्ची राहत नाही. छान अशी वाफ काढल्यानंतर पाहू शकता आपली भेंडी छान अशी मस्त तयार झालेली आहे. तुम्ही देखील भाकरीबरोबर, चपातीबरोबर भेंडीचा आस्वाद घ्या आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.